नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज नवीनच चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, रुपाली चाकणकरांच्या विरोधात रुपाली ठोंबरे पाटील यांनी रान उठवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रान उठवलं. आता रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलाय आणि त्या फरार झाल्यात. आता त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. तर काय नेमकं प्रकरण आहे की बाबा गुन्हा दाखल होण्याचं आणि एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर का आली? अजित पवार असताना त्यांनी राजीनामा दिला नाही. अजित पवार असताना ते सगळं प्रकरण दाबून नेलं होतं आजपर्यंत. परंतु अजित पवार नसल्या कारणानं रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागलाय का? काय नेमकं झालंय? तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये भोंदू बाबांची काय कमी नाही. भगवे वस्त्र धारण केलं की त्याच्या आड कसलाही गुन्हा करायचा, काही करायचं, महिलांचं लैंगिक शोषण करायचं, अशा अनेक घटना आपल्याला समोर येताना दिसतात. त्यात राजकारणाशी निगडीत असलेली अनेक लोक आहेत की राजकारणामध्ये त्यांचे सख्य संबंध आहेत आणि राजकारणामध्ये त्यांना वाव दिला गेलाय. राजकारणी लोकांचा त्यांच्यावरती आशीर्वाद असल्याने ते काही करायला तयार होतात. असंच काहीसं महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक अशोक खरात नावाचा स्वतःला कॅप्टन म्हणवणारा एक भोंदू बाबा, आणि या भोंदू बाबानं ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं. म्हणजे शांतीचा मार्ग हा देवधर्म असं म्हटलं जातं, परंतु शांतीचा मार्ग हा देवधर्म नाही. आपल्याला जेवढं मिळालंय त्याच्यामध्ये समाधान मानणं. आपल्याला जर वाटलं की आपल्याला काय बाबा देवाला काय दान करायचं तर ते सर्वसामान्य माणसाला दान केलं पाहिजे. लोकांची घरं बांधून दिली पाहिजेत, शेततळी बांधली पाहिजेत. ज्यांना एक टाइम जेवण मिळत नाही अशा लोकांना जेवणाची व्यवस्था केली पाहिजे. त्यातच खरं सुख आणि समाधान आहे. परंतु बेकायदेशीर मार्गाने पैसे कमवायचे आणि भोंदू बाबा सारख्यांकडे निघून द्यायचे आणि त्यांच्याकडून लैंगिक शोषण करून घ्यायचं, अशा पद्धतीनं काहीच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे. त्या एखाद्या महाराजानं जर आपल्या डोक्यावरती हात ठेवला किंवा महाराजाने जर आपल्यासोबत काही गैरकृत्य केलं तर ते चांगलं असं म्हणवणारे काय लोक आहेत, असं म्हणवणारे काय येडी माणसं आहेत असे म्हणता येईल आपल्याला. तर असाच प्रकार आता हे नाशिक जिल्ह्यातला अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवणारा माणूस याच्या बाबतीत सुद्धा घडलाय. आता याने जवळपास 58 महिलांचे असलेले व्हिडिओ बनवले. ते काय 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 करतानाचा ते आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत. तर या बाबाकडनं जवळपास 200 कोटींची संपत्ती सुद्धा या बाबानं जमवलेली आहे. किती? 200 कोटी रुपयाची संपत्ती या महाराजानं जमवलेली आहे. तर आता या महाराजाच्या विरोधात रान उठलेलं आहे. आता ह्या महाराजाचे खरी भक्त सेविका म्हणून रुपाली चाकणकर यांच्याकडे बघितलं जात होतं. आता त्या रुपाली चाकणकर सुद्धा अडचणीत आलेल्या आहेत. आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की एक महिला आयोगाची अध्यक्ष एका बंधुगिरी करणाऱ्या बाबाकडे महिला पाठवत होती का, असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे. रुपाली चाकणकर यांनी पूजापाठ केलेला आहे वगैरे वगैरे बरंचसं काय काय केलेले आहेत. आता तत्पूर्वी काही व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहेत त्या भोंदू बाबा बद्दलचे. तर ते सुद्धा आपण बघूया या व्हिडिओमध्ये. ते बंधुगिरी करणारा महाराजांच्या विरोधात बघा. आता हे आमच्या रुपालीताई आहेत. ज्योतिबांच्या खांद्यावर डोकं ठेवत सावित्रीमाई ढसाढसा रडली. ज्योतिबांच्या खांद्यावर डोकं ठेवत सावित्रीमाई ढसाढसा रडली. या महिला आयोगाच्या दारातच महिला शोषणाची घटना घडली. पाठवलं होतं तिला शेण माती आणि चिखलाचे डाग पुसायला. पाठवलं होतं तिला शेण माती आणि चिखलाचे डाग पुसायला. लाज कशी नाही वाटली त्या भोंदूबाबाचे पाय पुजायला, त्या भोंदूबाबाचे पाय पुजायला. बघितलं असं नाही आपण. आता हे झालं. अजून दुसरा पण व्हिडिओ बघा. भोंदू बाबा बाबत एक आंदोलन करणारे महिला.
लक्षात ठेवा, मूत्र भाजलं, लाजा वाटू दे सगळ्यांना. मी एक महिला म्हणून सांगते, महाराष्ट्र झोपला की काय? संपदा मुंडे प्रकरण झाल्यानंतर हगवणे प्रकरण, त्याच्यानंतर ही फाईल प्रकरण, चौधरी स्टील फाईल प्रकरण, महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय याचं उत्तर देणार तरी कोण? गेले 3 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये 2च नाव चर्चेत आहे आणि त्या 2 नावासोबत बरेचसे आरोप. बघा हे बघितलं असं आपण. तर नाशिकचे भोंदू बाबा आणि दुसरे महिला आयोग. आता हे बघा दुसरं बी एक व्हिडिओ बघा, म्हणजे अशा अनेक व्हिडिओ आहेत त्या बोंधोबाबाच्या विरोधातले. बोंधोबाबाच्या ह्याच्यात लोक आंदोलन करतात त्या बोंधोबाबाच्या विरोधात. महिला रान पेटवलंय, म्हणजे किती भयानक परिस्थिती चालली आहे बघा महाराष्ट्रात आणि देशात. हे बोंधोबाबा भगवी वस्त्र हे करायचे आणि त्याच्या नावाखाली जनतेची लुटमार करायची, महिलांचं लैंगिक शोषण करायचं. अशा पद्धतीचं हे सगळं बोंधुगिरी करणाऱ्या बोंधू महाराजांचं सध्या सुरू आहे. आणि ह्याला पाठबळ म्हणजे आमच्या राज्यातले राजकारणी, देशातले राजकारणी याला पाठबळ देतात असं एकंदर म्हणता येईल आपल्याला. आता बघा या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री राज्याच्या सुनित्रा पवार यांच्याकडे पाठवलेला आहे. त्याच्या अगोदर त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा असल्या पाहिजेत आणि कशा नेमल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हे राजकारणी सगळे लबाड आणि ढोंगीच राजकारणी सुद्धा आहेत. आणि ह्या अशा बोंधूबाबांच्या सोबतीला असतात. बोंधूबाबांसोबत गैरकृत्य मिळून करतात हे राजकारणी सुद्धा. आता ह्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, चंद्रकांत पाटील आहेत, बरेच बोंधोबाबाचे पाय धरणारे, चरण स्पर्श करणारे लोक आहेत की त्या बोंधोबाबाचे अक्षरशः पाय धुवून पाणी पितायत लोक. म्हणजे अंधश्रद्धा किती खालावली, अंधश्रद्धेच्या आहारी किती आपला महाराष्ट्र गेलाय, देश गेलाय हे लोकांना कळलं नाही नेमकं. अरे त्या बोंधो महाराज काय करतय नेमकं ते महिलांच्या बाबतीत? मूत्र पाजलं गेलं महिलांना, पुन्हा त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केले गेलेले. एवढं भयानक कृत्य म्हणजे तिकडे ते एपिस्टिन फाईल घडली होती. आता इथं सुद्धा ही एपिस्टिन फाईल निघली आपल्या राज्यात सुद्धा. आणि ही एपिस्टिन फाईल ह्या देशातले सगळे महाराष्ट्रातले राजकारणी सहभागी आहेत या एपिस्टिन फाईल मध्ये. म्हणजे अक्षरशः किती वाईट परिस्थिती आपल्या राज्यावरती. आणि त्यामध्ये चक्क महिला आयोगाची अध्यक्ष रुपाली चाकणकर असू शकते. आता गुन्हा दाखल होईल, झालायच मला वाटतं गुन्हा दाखल. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी. आता त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्या झालेला आहे मला वाटतं. आणि फरार सुद्धा होतील आता त्या, म्हणजे फरार झालेले आहेत. त्यांना अटक सुद्धा होऊ शकते, त्यांना सहआरोपी सुद्धा केलं जाऊ शकतं. परंतु आता हे आमच्या देशातले राजकारणी आहेत, राजकारणी नेमकं काय करतायत हे सुद्धा महत्वाचं आहे. आता हा जो अशोक खरात म्हणून बोंधोबाबा आहे, हा शिन्नर येथे त्याचा शिवनिका संस्था नावाचा एक आश्रम चालवत होता. आणि तो स्वतःला दैवशक्ती असल्याचं लोकांना सांगत होता. आणि राजकारणी, अधिकारी यांचं तो भविष्य सांगत होता. आता ह्या प्रकरणी अनेक लोक तिथं भविष्य ऐकायला गेलेले आहेत. ती महिला गेलेल्या आहेत ज्यांना मानसिक सुख नाही. अशा महिला तिथं जाऊन शारीरिक सुख घेतायत की काय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. ह्या बाबानं लय कांड केलेली आहे ती काय 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 काय. आता ह्या प्रकरणी देवाभाऊनी लगेच समिती गठीत करून टाकलेली आहे. समिती गठीत करणं म्हणजे काय नवं नाही. आणि त्या समितीचा अहवालच येत नाही आजपर्यंत. जेवढ्या समित्या गठीत केलेल्या आहेत त्या एकाही समितीचा अहवाल आतापर्यंत आलेलाच नाही. बघा जमीन घोटाळा प्रकरणाचा SITचं काय झालं माहित नाही. संपदा मुंडे हत्याकांड प्रकरणातलं काय माहितच नाही. म्हणजे अशा कितीतरी नेमलेल्या आहेत, त्याचं काय पुढे आलेलंच नाही त्या समित्यांचं. म्हणजे ते असंच जातंय त्या समित्यांचं. तर बघा आता रुपालीताई चाकणकरांनी राजीनामा तर दिलेला आहे. महाराजावर गुन्हा दाखल झालेला आहे. महाराजाला जेलात टाकलेला आहे. रुपालीताईला सुद्धा जेलात टाकलं पाहिजे. म्हणजे दुसरा राजकारणी कोणी काय करणार नाही अशी वक्त असं काय करणार नाही.
मग एखादं प्रकरण हे उघड आलंय असं महाराष्ट्रामध्ये किती सुरू असेल सांगता येणार नाही मित्रांनो. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.